क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच गुरु शिष्य जयंती निमित्ताने आदर फाउंडेशन प्रणित श्री संत सावता प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर येथे गुरुवारी भव्य रक्तदान शिबिर तसेच सायकलिंग असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी विविध तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, जिल्हा नेते प्रकाश लोंढे, दीक्षा लोंढे, रंजन ठाकरे, संतोष गायकवाड, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, नैना गांगुर्डे, अरुण काळे, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते। छत्रपती शाहू महाराजांनी तोच धागा पकडून, तोच विचार पकडून राज्यामध्ये पहिल्यांदा जे आहे आरक्षण दिलं आणि या सर्व विभूतींनी जे जे सांगितलं त्याचं कायद्यात रूपांतर जर कोणी केलं असेल ते बाबासाहेब आंबेडकरांनी। महात्मा ज्योतिबा फुलांनी छत्रपतींची समाधी शोधून काढली। पहिला पोवाडा महात्मा ज्योतिबा फुलांनी लिहिला छत्रपतीच्या संदर्भामध्ये। पहिला पोवाडा महात्मा फुल्यांनी, दुसरा मुस्लिम असलेले शाहीर अमर शेखने आणि त्याचं जे गुणगान केलं अण्णाभाऊ साठेंनी। हा इतिहास आहे त्या थोर विभूतींच्या बाबतीत सगळ्यांचे आहे आणि म्हणून आपण सुद्धा जे आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून जास्तीत जास्त लोक मुलांना शिकवायचं कसं, मुलींना शिकवायचं कसं, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुलांनी जो पहिला पोवाडा लिहिला त्याच्यामध्ये छत्रपतींना त्यांनी लिहिलं त्या संदर्भात कुळवाड्याचा पोर माझा राजा शिवाजी झाला, पहिला पोवाडा। आणि शिवाजी जयंती, छत्रपती शिवाजी जयंती महात्मा ज्योतिराव फुलांनी सुरू केली। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळेस मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल हे फक्त होतं, परंतु त्यावेळेला महिलांनी शिकलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे, याकरता त्यांनी शिक्षणाची प्रेरणा मुलींना दिली। सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि पहिली शिक्षिका त्यांना बनवलं। त्याचबरोबर पहिली मुलींची शाळा त्यांनी काढण्याचा मान मिळवला। अशा सावित्रीबाई फुले यांचं देखील योगदान आपल्याला विसरून चालणार नाही। या थोर महापुरुषांमुळे खरं तर आज आपण बघतो महिला किंवा मुली असतील या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। अभिमानाने त्या अगदी राष्ट्रपती पदापासून ते ग्रामसेवकापर्यंत आज महिला आणि मुली अतिशय आनंद वाटावा, अतिशय त्यांचा अभिमान वाटावा असं कार्य केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे सुरू आहे। दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन गुरु शिष्य जयंती अध्यक्ष शुभम काळे, उपाध्यक्ष कुणाल कोल्हे, कार्याध्यक्ष विशाल जाधव, खजिनदार पंकज कोल्हे, सचिव रवी माळी, ललित गांगुर्डे, प्रसिद्धी प्रमुख अविनाश गलाडे, अभिषेक कोल्हे, आदित्य काळे, सल्लागार समिती गौरव काळे, गिरीश गलाडे, काव्य गायकवाड, योगेश खैरनार यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाबद्दल जिल्हा नेते प्रकाश लोंढे आणि अध्यक्ष शुभम काळे यांनी माहिती दिली। हे राजकीय क्षेत्र जरी नसलं तर मग त्या काळामध्ये कातील महात्मा ज्योतिबा फुले, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय यातना झाल्या असतील, काय त्रास झाला असेल ते शब्दात वर्णन करणं योग्य नाही। परंतु त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला तुम्हाला सुद्धा लढायचं आहे। आता ही लढाई ही जाती हक्काची लढाई आहे। ठराविक काळासाठी काही ठराविक लोकच निर्माण करतात, त्याला तुम्हाला मला कारण नसताना बळी पडावं। मूठभर लोक आहेत एका बाजूला, हे महान योद्धे की ज्या सांगितलं बघा क्षत्रिय कुणावर सिंहासनाची सर महाराज छत्रपतीचं नाव उभं महाराष्ट्रामध्ये आम्ही गर्वाने घेतोय। महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त गुरु शिष्य जयंतीचं आज आयोजन करण्यात आलं कामगार नगर येथे। तर आदर फाउंडेशन प्रणित श्री संत सावता प्रतिष्ठान कामगार नगर मित्र मंडळ यांच्या वतीने तो विविध उपक्रम राबवण्यात आले। ते रक्तदान शिबिर, सायकलिंग असे विविध उपक्रम राबवण्यात आले। आता गेल्या 15 वर्षापासून आपण हे कार्यक्रम नियमित प्रमाणे घेतोय आपण। तर या वर्षी आपल्याला प्रमुख पाहुणे लागले माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, प्रकाशजी लोंढे साहेब, सीमाता हिरे, नैनाताई गांगुर्डे, संतोष भाऊ गायकवाड,
विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी आदर फाउंडेशन तर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो व अशाच कार्यक्रमांना नेहमी आम्हाला प्रोत्साहन प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो. या कार्यक्रमास आनंदवली व कामगार नगर मधील नागरिक, गावकरी यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती नाशिक आणि कामगार नगर युवक मित्रमंडळ, गोदावरी मित्रमंडळ, संघर्ष मित्रमंडळ, भगवती मित्रमंडळ, शिवनगर शिवनेरी मित्रमंडळ, PL ग्रुप नाशिक जिल्हा, राजेशाही युवा प्रतिष्ठान, रामलखन मित्रमंडळ, आनंदवली युवक मित्रमंडळ, हरिपाठ मित्रमंडळ, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.